फूड रोडवर 200 विक्रेते ताजी भाजी आणि फळं विकतात. अनेकदा त्यांच्यावर संकट आले. प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो, त्या लोकांना संरक्षण केलं. महाराष्ट्र सरकारने जी.आर. काढला 9 जानेवारी 2017ला. रहदारीला अडथळा न येता रस्त्यावर ते व्यवहार करू शकतात, किंवा मंगळवार असेल, बुधवार असेल. आपल्याला माहीत आहे सोलापुरामध्ये 2 वार आहेत, मंगळवार आणि बुधवार. या ठिकाणी सर्वसाधारण मार्केट भरतं. अशा पद्धतीनं मार्केट करत असताना पालकमंत्री नामदार गोरे साहेब हे माधवनगरच्या कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्यांना हे 70 फूट रोडचं मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी कमिशनरला त्यांनी झापलं. त्यामुळं 70 फूट रोडवर आता 25 दिवस झाले संक्रांत आलेला आहे. 200 माणसं जगायचं मुश्किल आहे. चिप्पा मार्केटमध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न केलं, पण त्या ठिकाणी व्यवहार होत नाही, प्रतिसाद मिळत नाही. आणलेलं भाजीपाला आणि फळफळावळे फेकून द्यावे लागतात, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेलने. आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या. नसेल सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव करून, सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले, कॉम्रेड युसूफ मेजर त्या ठिकाणी जाऊन 200 विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव करते. तुरुंगात गेलं तरी परवा नाही, आम्हाला जगण्याचा अधिकार द्या ही आमची ठाव आहे.